डेटिंग इज ॲक्च्युली हेल्दी. एखादी वस्तू घेण्याआधी तुम्ही तपासून बघता. बरोबर. सेम वे कुठच्याही नात्यामध्ये जाण्यासाठी डायरेक्ट कन्क्लुजनला येण्यापेक्षा आधी तुम्ही त्या नात्याला तपासून बघायला पाहिजे. तुम्हाला जर जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत लग्न करू नका. काय ही आजकालची पोरं आणि काय हे यांची भाषा, हे सगळ्या मोबाईलमध्ये अडकलेली पिढी आहे, इंटरनेटवर. अशा मिलेनियल्सला तू फ्रेंड्स बनवलेत, हे कसं काय तुला साधलं गेलं? इट इज द ओनली जनरेशन विच इज अ ब्रिज बिटवीन आपली जनरेशन आणि जेनझीज, ज्यांना ॲटलिस्ट कमिटमेंटचा सी तरी माहिती आहे. लग्नासाठी तयारी करताना तुम्ही सगळा चेक घेता, राईट? मेडिकल चेक, ॲस्ट्रॉलॉजिकल वगैरे, आणि बाकी इंटलेक्च्युअल, फायनान्शियल सगळं घेता. इमोशनल कम्पॅटिबिलिटी चेक करणं फार महत्त्वाचं आहे, की तो इमोशनली प्रिपेअर्ड आहे का, अवेअर आहे का, लिटरेट आहे का, डायजेस्ट करणार आहे का. तो विचारतोय तुला, विल यू मॅरी मी? सो इफ इज आस्किंग विल यू मॅरी मी, तो मॅरेज करताचा प्लॅन करून तो तुला विचारतोय. सो आर यू अ वुमन टू मॅरी अ मॅन? हा प्रश्न पहिला विचारच होता. आता ब्रेकअप होऊन 3 महिने झाले सपोज, आणि असं वाटतंय की आता जरा नॉर्मलला येतोय तो किंवा येते ती, चल उरकून टाकूया आता आपण, आता लग्नाला मुलगी बघ मग. पण अशा पेरेंट्स पासून सावध राहा. नमस्कार, मी विनोद सातव. आरपार वरती तुमचं मनापासून स्वागत. आजचा हा जो आपला शो आहे वुमन की बात. मंडळी, या वुमन की बातमध्ये आपण गेले अनेक एपिसोड पाहिले की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अतिशय कर्तृत्ववान स्त्रिया, आउट ऑफ द बॉक्स विचार करणाऱ्या किंवा त्यांचं कर्तृत्व असामान्य असणाऱ्या अनेक स्त्रिया या शोमध्ये आल्या. त्यांनी त्यांचे विचार आपल्यासमोर मांडलेत. मग आज या एपिसोडमध्ये आपण कोणाला बोलवणार असा विचार करत असताना आम्हाला एक महिला अशी दिसली आणि आम्ही खूप प्रभावित झालो की, आणि मला असं वाटलं की अरे असंही असू शकतं. काय असू शकतं नक्की, त्या नक्की काय करतात? मला असं वाटतं की माणसं जेव्हा आजारी पडतात तर ते कोणाकडे तरी जातात, औषध घेतात. कोणीतरी अनुभवी व्यक्ती त्यांना काही ना काहीतरी औषध देते किंवा मार्गदर्शन करते आणि त्यातनं त्या आजारातून ते बरे होतात. आजार मी अशासाठी म्हटलं, आजार होऊच नयेत म्हणून काय केलं पाहिजे, असं जर विचार आपला कोणी भेटलं तर किती छान वाटेल ना. तर आता मी आजार हा शब्द थोडा निगेटिव्ह वाटेल म्हणून थोडा तो बाजूला ठेवतो. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक शिक्षक भेटतात. आपल्या लहानपणापासून लाईफमध्ये आपल्याला अनेक शिक्षक भेटतात. पण आपल्या लाईफमधल्या, आयुष्यामधल्या एका नाजूक क्षणी, नाजूक वळणावरती आपल्याला एक कुणीतरी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड ज्याला म्हणतो, असा कोच मिळाला पाहिजे असं नेहमी वाटतं मागे वळून पाहताना. पण आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला असं कळेल की ही व्यक्ती आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा भेटली पाहिजे होती आणि आता ही आपल्याला आयुष्यात अनेक लोकांना भेटवायला पाहिजे, हाही तुम्हाला विश्वास वाटेल हा एपिसोडच्या शेवटी. मी आज आपल्यासमोर सादर करतोय, आमंत्रित करतोय अशा एका व्यक्तीला, ज्या भारतातल्या पहिल्या मिलेनियल मॅरेज कोच किंवा भारतातल्या पहिल्या मिलेनियल रिलेशनशिप कोच असं ज्यांना म्हणू शकतो. आणि म्हणूच शकतो कारण त्यांच्याकडे तितका अनुभव आहे. मी अत्यंत आनंदाने आपल्यासमोर आमंत्रित करतो लीना परांजपे. थँक्यू, थँक्स अ लॉट. लीनाजी आज खास वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन त्यांच्या क्लायंट शब्द चुकीचा आहे खरं तर, कोचेस म्हणूया. त्यांना भेटत असतात आणि अनेक लोक त्यांच्याकडे येत असतात. आज तुमच्यासोबत मलाही एक मेजवानी आहे कारण लीनाजींचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप रिसर्च केला आहे, खूप अभ्यास केला आहे आणि अनेक 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 लोकांच्या लाईफमध्ये यांच्या कोचिंगमुळे खूप असा सकारात्मक असा बदल झालेला आहे. लीना, तुमचं मनापासून स्वागत. वुमन की बातमध्ये आज तुमच्या मनातली गोष्ट आम्ही ऐकणार आहोत. ओके. सर्वप्रथम आम्ही ज्या वेळेला एपिसोडची जेव्हा सुरुवात करतो तर आम्ही आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो. तर ते स्वागत आम्ही एक वेगळंच प्रॉडक्ट देऊन करतो. हे बर्वा स्किन थेरपी नावाचं प्रॉडक्ट आहे. हे वेगळं अशासाठी आहे कारण हे गाईच्या तुपापासून बनवलेलं ब्युटी प्रॉडक्ट आहे. आणि हेअर केअर किंवा स्किन केअर, ब्युटी केअर
असं आयुर्वेदावर आधारित हे बर्वा नावाचं प्रॉडक्ट आहे. क्या हे बात मी आहे. आपणास देतो. Thank लिपस्टिक you. पासून अनेक गोष्टी त्या बनवतात आणि त्या सगळ्या Thanks a आयुर्वेदावर lot. आधारित आहेत. अरे वा, गुड. थँक्यू. तुमचं खूप खूप स्वागत. Thanks तुम्ही a ते lot. घरी घेऊन जा, वापरा. आवडलं तर तुम्ही ऑनलाईन त्यांना ऑर्डर करू शकता. नक्की नक्की नक्की. Sure. लीना परांजपे कोण आहेत? लीना परांजपे नक्की काय करतात? ह्याची क्युरियासिटी तुम्हाला जेवढी आता आहे तेवढी मलाही त्यांना बोलवण्यापूर्वी होती. आज मी तुमच्याच बरोबर ऐकणार आहे की त्यांनी आयुष्यामध्ये अनेक माणसं पाहिली आणि अनेक माणसांचे प्रॉब्लेम्स तुम्ही ऐकलेले आहेत आणि सोडवलेले आहेत. हे मला खूप आनंद वाटतोय. तर नक्की हे काय आहे? मिलेनियल मॅरेज कोच किंवा रिलेशनशिप कोच हे इंटरेस्टिंग टर्म आहे. ही नक्की काय आहे? कसं आहे ना विनोद, की आपल्याकडे काउन्सिलर्स आधीही होते आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द काउन्सिलर्स, दे गिव्ह द गायडन्स, दे गिव्ह द ॲडव्हाइस, राईट. आणि त्याच्यात कुठेही काही चुकीचं नाही आहे. पण काउन्सिलर्स बरोबर मग नंतर थेरपिस्ट पण आले, जे थेरपीद्वारे ट्रीटमेंट देतात, राईट. पण मग असं माझ्या लक्षात आलं की फक्त काउन्सिलिंग उपयोगाचं नाही आहे. कारण नुसता ॲडव्हाइस दिला की तू असा नाही असा वाग किंवा तू अशी नाही अशी वाग, फॉर एक्झाम्पल, तर तो बदल घडून नाही येत आहे. कारण तिथून निघाल्यानंतर ते त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करतीलच ह्याची ग्वाही कोणीच देत नाही आहे, राईट. सो जसा स्विमिंग कोच जो पाण्यात उतरून ॲक्च्युली कोचिंग करतो, सेम वे नात्यात उतरून, त्यांच्या लग्नात उतरून त्यांचं लग्न सावरणं, त्यांना लग्न नातं सांभाळायला शिकवणं आणि ते एलिव्हेट करून देणं, दॅट इज व्हॉट माय जॉब इज. सो आय हेल्प देम टू नॉट टू डिपेंड ऑन मी बट टू बिकम स्ट्रॉंग इनफ, जेणेकरून ते परत कधी मागे वळून बघत नाहीत. इंटरेस्टिंग आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आता जे बोलताय ना हे मला आपण अरे तुरे करूया ना, चालेल मला, चालेल म्हणजे खरंच चालेल, कम्फर्टेबल होईल, मला काही प्रॉब्लेम नाही. लीना, तू आता जे बोलतेस ना ते मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. कारण बघ आता असं मी या सगळ्या विषयाशी खूप नवीन आहे. म्हणजे ही जे सायन्स आहे, सायन्स म्हणतो मी याला, कारण हे काही सोपं नाही आहे. एखादा जंगली प्राणी आपल्यासमोर आला तर आपल्याला माहिती आहे की हा खाणार आहे आपल्याला किंवा हा आपल्यावर हल्ला करणार आहे. पण मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे की हा आपल्याशी काय करेल, कसा वागेल हे सांगता येत नाही, असं माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती. तिच्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स असतील, मग कुठल्या तरी लग्नात नातेवाईक भेटतात, अरे तिचं लग्न झालं ना, अरे नाही जरा प्रॉब्लेम्स चाललेत मॅरेजमध्ये. तर हे असं खूप वरचेवर आता ऐकायला लागले, इनकम्पॅटेबिलिटी असं जे म्हटलं जातं. तर हे इतकी इंटरेस्टिंग टर्म आहे की रिलेशनशिप कोच, आपण सगळ्या गोष्टींसाठी कोचिंग लावतो, पण ह्या गोष्टीला कोचिंग असू शकतं. आणि हे तुझ्या मनात कसं आलं? म्हणजे स्वतःचं आयुष्य किंवा आयुष्यातले माझे अनुभव हे तर डेफिनेटली प्रत्येकाला शिकवून जातात. पण जर मी माझं रिमॅरेज सेव्ह करू शकते फॉर सेव्हिंग दिस जनरेशन्स मॅरेज ऑर द रिलेशनशिप, तर मग हे त्यांचा टाईम सेव्हिंग करता मी पुढे यायला पाहिजे, नाही का? जर हा विचार फक्त माझ्या डोक्यात आला की जर मी स्वतःवर इतकं काम करू शकते आफ्टर क्रॉसिंग माय 40, 42, 43 इयर्स लेटर, मग ह्या यंगस्टर्सना तर त्यांचा टाईम सेव्ह त्यांचा झाला पाहिजे. त्यामुळे फक्त काउन्सिलर्स हे कामी नाही आहेत, तर कुठेतरी त्यांचा हात धरणं, टू होल्ड देम अकाउंटेबल, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट येतात. त्यांच्याकडनं ती करवून घेणं गोष्ट म्हणजे एक्झिक्यूट करून घेणं. ह्यातनं ही टर्म माझ्या डोक्यात आली की अरे कोचिंग कोणीच नाही. म्हणजे आफ्टर आय टूक द सर्टिफिकेशन फ्रॉम इंटरनॅशनल कोच फेडरेशन विच इज अ व्हेरी ऑथराइज्ड वन. आता हे 2015ला केल्यानंतर 2016ला लीना परांजपे एस्टॅब्लिश झाले. रादर इट इज बॉर्न, आय वुड से. ठीक आहे, कारण गेल्या 30 वर्षातला माझा ट्रेनिंगचा, लँग्वेज ट्रेनिंगचा माझा अनुभव आहे. मी गेली 30 वर्ष 1994 पासून, रादर त्याच्या आधीही, पण 94 पासून आय वॉज इन टू लँग्वेज ट्रेनिंग प्रोग्राम्स. अच्छा. आणि त्यात मला हे कळलं की द पर्सन हू इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी विदाउट मी इवन आस्किंग हिम गेट्स कनेक्टेड, रादर फील्स कनेक्टेड, आणि त्याला खूप विश्वास वाटतो माझ्यावर. अँड देन आफ्टर ही स्टार्ट्स रिव्हिलिंग हिज सिक्रेट्स इवन वेन आय हॅवंट आस्क्ड हिम अ सिंगल टाईम. म्हणजे साधा एक प्रश्न आहे, काय म्हणतोयस, असं जरी म्हटलं तरी पण तो हळूहळू ते सगळं
उलगडून सांगायला लागतो किंवा लागते. हम्म. तर दिस इन्साइट गिव्ह मी द बूस्ट की हीच गोष्ट मी मॅरेजमध्ये केली तर जर मी स्वतःचं लग्न सावरू शकले रिमॅरेज परत तेही, तर मग हीच गोष्ट इथे ह्यांच्या लग्नाला सावरण्यासाठी उपयोगात आणली तर ॲक्च्युली. अँड दॅट इज हाऊ मॅरेज कोचिंग ही कन्सेप्ट आली. आणि त्यानंतर मग 2022 साली जे मेजर कंट्रीज आहेत ज्यामध्ये डिवोर्स रेट खूप अलार्मिंग आहे त्यातली मी कॅनडा सिलेक्ट केली आधी, की म्हटलं चला आपण जाऊया. कारण इथे बसून तिथे कमेंट करणं खूप सोपं आहे नाही का. गुगलवरनं ChatGPTवरनं इन्फॉर्मेशन तर भरपूर मिळते तुम्हाला, पण फिलॉसॉफी नाही सांगायची, प्रॅक्टिकल बोलायचं. आणि तिथे टच नाही. सो मी गेले कॅनडामध्ये, जवळजवळ 6 महिने राहिले. कोणीही एकही व्यक्ती ओळखीची नाही. आय जस्ट वेंट देअर, आय डिड द रिसर्च ऑफ 100 इमिग्रंट्स. आणि तिथून मग मी जेव्हा जून महिन्यात परत आले त्याच्यानंतर मग अजून ऑथॉरिटी आली डेटिंग आणि रिलेशनशिप बद्दल बोलण्यासाठी. तू इंटरेस्टिंग डेटिंग या शब्दावरती खूप एक्साइटमेंट आली मला. कारण हे बघा आता आपल्याकडे ना डेटिंगला एक निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. म्हणजे मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाही, आपण त्या गोष्टीकडे फार असं अच्छा डेटिंग करतोय किंवा डेटिंग करतेय आणि तू त्यातली ऑथॉरिटी आहेस. त्यामुळे मला काय येतं, अनेक लोकांचे आता आयब्रोज अप झाल्यात. हे काय आहे लीना नक्की? तुझ्या अनुभवातून आम्हाला खरंच ऐकायला आवडेल. डेटिंग इज ॲक्च्युली हेल्दी, व्हेरी हेल्दी. म्हणजे मी जेव्हा ही मिलेनियल्सची भाषा बोलते दे लिटरली फील कनेक्टेड विथ मी. कारण त्यांना असं वाटतं इवन मी आधीच्या जनरेशनची जरी असले तरीसुद्धा मी त्यांची भाषा बोलते. सो मी त्यांना म्हणजे ब्लेम नाही करत आहे, मी त्यांची साईड घेऊन विचार करून त्यांचा पेन पॉईंट समजून बोलते. सो डेटिंग इज ॲक्च्युली हेल्दी. एखादी वस्तू घेण्याआधी तुम्ही तपासून बघता. सेम वे कुठच्याही नात्यामध्ये जाण्यासाठी डायरेक्ट कन्क्लुजनला येण्यापेक्षा आधी तुम्ही त्या नात्याला तपासून बघायला पाहिजे. जर तुम्ही अगदी नवीन कोऱ्यात, तुम्हाला माहिती आहे की हे रिलेशनशिप आपलं म्हणजे सिरियस रिलेशनशिप नाहीये आणि मला थोडं एक्सप्लोअर करून बघायचंय, एक दोघांबरोबर, 4 जणांबरोबर, 5 जणांबरोबर मला फिरून बघायचंय, टेस्ट मॅच होते का, इंटरेस्ट मॅच होतात का, एक साधारण वाईब मॅच होतीये का. डेटिंग इज व्हेरी हेल्दी देन because it is not a relationship. Dating is not equal to relationship. Dating is just a phase. It is a phase to explore, to introduce each other आणि just know each other. मग त्यात इमोशन्स जर तुम्ही आणताय तर तुम्ही मूर्ख आहात, बिकॉज यू आर नॉट क्लिअर अबाउट द डेफिनेशन ऑफ डेटिंग. त्यात अडकत नाही जायचंय आपल्याला. नाही अडकतातच ना, पण कारण तेच माझा म्हणजे हे शिवधनुष्य उचललंय असं समज तू. कारण तिथे गेल्यानंतर जेव्हा हे सगळे टर्म्स कळले, स्पीड डेटिंग, कॅज्युअल डेटिंग, ड्राय डेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळल्या तेव्हा कळलं की अरे भारतामध्ये तर आपण फक्त फॉलो करतोय वेस्टर्नाइज, वेस्टर्नाइज थॉट आपण फक्त काय फॉलो करतोय जस्ट बिकॉज वी डू नॉट हॅव द कॉन्फिडन्स इन आवर ओन सेल्फ. जे पिझ्झा बर्गरच्या बाबतीत होत आहे म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये तेच रिलेशनशिपच्या बाबतीत होत आहे. पण ती मॉडर्निटी नाहीच आहे ना, कारण ते ऍक्च्युली फेल झालेत. दे आर प्रिटेंडिंग टू स्लीप. त्यांना कोण उठवणार? झोपी खरोखर गेल्या त्याला उठवू शकतोस ना, सोंग घेणाऱ्याला तर नाही उठवू शकत. एवढी सगळं कळल्यानंतर मग मला असं वाटलं की इथे आपल्या मुलांना हे जे ब्लाइंडली डेट करतायत, विचार न करता ब्लाइंडली जे डेट करतायत, त्याऐवजी इफ वी कॅन शिफ्ट दिस टू स्मार्ट डेटिंग कसं होईल. म्हणून हे शिवधनुष्य आणि हा अवेअरनेस आहे, आकांत आहे, काय कन्सर्न आहे म्हण की अरे अवेअर व्हा आणि मग डेट करा, म्हणजे स्वतःला मेंटली करिअर वाईज त्रास नाही करून घेणार. सो आता हे 2-3 इंटरेस्टिंग टर्म मी आता तुझ्यातून एकदम फास्ट ऐकल्या. मी म्हणायला लागलो तू थांब जरा. थांब का, तुझ्या एक विचारांची एक साखळी तयार झालेली. ती एनर्जी मी थांबवत नाही. मला फक्त त्या इंटरेस्टिंग टर्म वाटल्या, कारण मिलेनियलची भाषाच वेगळी आहे आणि आम्हाला ती कळत नाही आणि तुला ती कळते. तुझ्याबरोबर कम्फर्टेबल आहेत खूप, हो की नाही. मग आता ही जी 3-4 डेटिंगच्या तू काय नक्की? स्पीड डेटिंग ही गोष्ट अशी आहे की आपल्याकडेही आता मुंबई, पुणा, मेजर सिटीजमध्ये आता मिक्सर्स येत आहेत. आता मिक्सर हा शब्दही तुला नवीन असेल, पण थोडक्यात सांगायचं तर लग्नाचे कसे मेळावे असतात तसे डेटिंगचे मेळावे आहेत. बरं, एक्झॅक्टली. सो मे बी पूल पार्टीज असतील किंवा मे बी एखादा योगा डेट असेल किंवा एखादा कॉमन फॅक्टर शोधायचा, इंटरेस्ट शोधायचा
आणि त्याच्यावरती एक मेळावा भरवायचा. बरं. दॅट इज अ मिक्सर. मिक्सर. मिक्सर म्हणतात त्याला, डेटिंग मिक्सर्स और डेटिंग इव्हेंट यू कॅन कॉल इट ॲज. हां. आता इथे स्पीड डेटिंग असतं, म्हणजे बझर लावलेला असतो 5 मिनिटाचा, 8 मिनिटाचा, 7 मिनिटाचा जो असेल तो, आणि सगळे पार्टनर्स हे समोरासमोर बसलेले असतात. या 7 मिनिटात तुम्ही एकमेकाला प्रश्न विचारायचे, ते झालं की नेक्स्ट, ते झालं की नेक्स्ट, आणि त्याच्यातनं ॲट द एंड तुम्हाला कळतं की ह्यातल्या बाबा दोघांबरोबर मी कम्फर्टेबल आहे. देन यू एक्सचेंज द नंबर्स, यू एक्सचेंज द काय तुमचं प्रोफाईल असेल ते, आणि देन यू स्टार्ट एक्सप्लोरिंग इच अदर. दिस इज अ प्रोसेस ऑफ स्पीड डेटिंग, विच इज ओके. देन कॅज्युअल डेटिंग. कॅज्युअल डेट म्हणजे कुठेही नो स्ट्रिंग्स अटॅच्ड. सहज मला ह्याच्याबरोबर फिरावंसं वाटतंय म्हणून मी गेले किंवा गेलो आणि मी एन्जॉय केलं, आणि हे मी कंटिन्यू करत राहिलो, एक नाही 5 जणांबरोबर, पण मी लिंगरिंगच राहिलो ना. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे, सगळे करा, कारण हे ऑप्शन्स तुम्ही क्रिएट केलेत की नाही, मग कन्फ्युजन तर येणारच ना. बरोबर. सो प्लीज गेट कन्फ्युज दॅन. इट्स युअर चॉईस बिकॉज यू हॅव क्रिएटेड ऑल दीज थिंग्स. आणि ड्राय डेट इज कॉल्ड ॲज अल्कोहोल फ्री डेट. जेव्हा तुम्ही अल्कोहोल फ्री असता तेव्हा तुम्ही कॉन्शियसली म्हणजे ॲक्च्युली एक्सचेंज इंटरॅक्शन करू शकता, एकमेकांना विचारू शकता प्रश्न, म्हणजे भानावर राहून तुम्ही चूज करू शकता तुमचा डेटिंग पार्टनर. दॅट इज कॉल्ड ॲज अ ड्राय डेट. ओके. अरे वा, हे माझ्या नॉलेजमध्ये भर पडली. नाही, खरंच भर पडली मला हे सगळं. असं काय म्हणजे मग मला असं वाटतं की मी लग्न करताना हे सगळं काय म्हणजे हा डॉट लागला बाबा असं. तूही आता डेट करू शकतोस. अरे बापरे. विथ युअर ओन वाईफ. हो. विथ युअर ओन वाईफ, दॅट इज अंडरलाईन. म्हटलं की डेट करू शकतो. वा वा, विथ युअर ओन वाईफ. अरे वा वा, असं झालं माझं. नाही, इंटरेस्टिंग आहे. मलाही खूप गमतीचा भाग, त्यातला गमतीचा आपला भाग बाजूला सोडला, पण तू खूप महत्त्वाचं बोललीस आता की तू डेट करू शकतोस तुझ्या बायकोबरोबर. आपल्याच बायकोबरोबर आपण डेट करून पाहिलं पाहिजे, किंवा आपल्याच नवऱ्याबरोबर आपण डेट करून पाहिलं पाहिजे. या विषयावर तू ह्या क्षेत्रातली खूप ऑथराइज्ड आहेस बोलायला. एवढा अनुभव आहे तुझा. मला ऐकायला नक्की आवडेल, आपल्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. ही एकदम जम्प आहे. आता डेटिंगबद्दल आपण बोलत होतो, डायरेक्ट आपण आता पोस्ट मॅरिटल आणि तेही लेट पोस्ट मॅरिटल लोकांबद्दल बोलतोय, बट विच इज ओके. मी ते एक्सप्लेन करते. कसं आहे, 40-45 नंतर एक सॅच्युरेशन पॉईंट येतो. खूप जास्त मोनोटोनस लग्न होतं आणि मग त्यानंतर खूप बोर्डम यायला लागतं. सो ॲज अ कपल, मुलं मोठी झाली आहेत वगैरे सगळं, ॲज अ कपल यू नीड टू एक्सप्लोर और यू नीड टू रिइग्नाइट युअर स्पार्क. की आपण काय करायला पाहिजे. मे बी तुम्ही एखादा ट्रेकला जा, मे बी वर गाणी गा तुम्ही, किंवा एखादा डान्स काय म्हणतात त्याला, क्लास जॉईन करा, डेटला घेऊन जा, हेच मी म्हणते. सो ते करताना तुम्हाला काहीतरी नवीन अँगल दिसू शकतं तुमच्या पार्टनरचा. म्हणजे जे काही रोज वरण भात खाऊन कंटाळा आलेल्यांना थोडासा जरा स्पाइस हवा असेल तर कसं आपण एखादा फोडणी देऊन, किंवा पनीर टिक्का मसाला म्हणूया, अगदी व्हेज असतील तर ते कसं आपण ॲड करतो थोडं बहुत, तर तसं आहे ते. थोडंसं तरी त्याच्यामध्ये ते रिइग्निशन असायला पाहिजे. आणि दॅट ॲक्च्युली कम्स, म्हणजे तुम्ही प्लॅन करताय की आपण नेक्स्ट वीकला इथे जायचं आहे, मुलांना सेट करून ठेवताय की आम्ही नसणार आहोत 2 दिवस, अँड देन यू आर स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ इच अदर. दॅट इज डेफिनेटली इम्पॉर्टंट. दॅट डेफिनेटली ॲड्स टू युअर स्पार्क. खूप छान आहे. जसं मी म्हटलं की भारतातली पहिली मिलेनियल रिलेशनशिप कोच किंवा मिलेनियल मॅरेज कोच असंही आपण तुला म्हणू शकतो, कारण तुझा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तू भारतातली पहिली समिट केलेली आहेस, मॅरेज समिट. हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी आजपर्यंत वेगवेगळ्या समिट ऐकल्या होत्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, पण भारतातली पहिली मॅरेज समिट करणारी तू आहेस. आणि हे असं सगळं भारतातलं पहिलं करण्याचं तुझ्या डोक्यात नक्की कसं येतं? म्हणजे मला खरंच कौतुक आहे की अशी काहीतरी आयडिया सुचते आणि ती भारतातली पहिलीच असते. जेव्हा कळकळ तुमची खूप ऑनेस्ट आहे ना, हा विषय संपतो तेव्हा तुम्ही ते करता. आज माझा 50वा वाढदिवस मी जर का समिट अरेंज करून करते, तर मुद्दा इथे येतो की बाबा वेडिंग समिट आहे, वेडिंगशी रिलेटेड सगळंच आहे, राईट. वेडिंग प्लॅनर्स पण आहेत, मग मॅरेज प्लॅनर का नाही? कारण वेडिंग आणि मॅरेज इज अ डिफरंट थिंग, राईट. सगळेजण वेडिंगचा विचार करताय. इट्स अ एक्स्ट्रा वॅगन्झा, 5 days ऑफ एक्स्ट्रा वॅगन्झा, 3 months ऑफ एक्स्ट्रा वॅगन्झा. कोटी रुपये तुम्ही तुमच्या वेडिंग करता, लग्ना करता स्पेंड करा. व्हॉट अबाउट संसार?
द नेक्स्ट डे ऑनवर्ड्स द लग्न इज गोइंग टू टर्न इन टू अ संसार. आणि इवन दो म्हणून मी म्हणते ना, संसारांचे डिवोर्स होत आहेत, लग्नाचा डिवोर्स नाही होत आहे. महत्वाचं स्टेटमेंट आहे. संसाराचे डिवोर्स होत आहेत. सो का डिवोर्स का होत आहेत? नाही, ते आणखीनच वेगळे रिझन्स आहेत. पण मला म्हणायचं असं की म्हणून ती समिट अरेंज झाली की बाबा ग्लोबल कोचेस सगळे एकत्र येऊन आपण काहीतरी मॅरेज ह्या इन्स्टिट्यूशन करता किंवा न्यूली मॅरिड कपल्स करता आपण काही करू शकतो का. त्यातनं सगळे अँगल्स मग त्यांना ते दिले गेले. कसं केलं तू समिट? एक 5 दिवसाची समिट होती ही. आणि 2021 साली 12 ऑगस्टला माझा जो वाढदिवस असतो तर त्या वाढदिवसाच्या म्हणजे ते 8 ते असे 12 असे आम्ही ते 8, 9, 10, 11, 12 असे 5 दिवस आम्ही अरेंज केलेले. 5 दिवसाची समिट होती. डेली एक वक्ता आमच्याकडे होता. म्हणजे जे 5 कोचेस आम्ही होतो ते डेली एक सेशन असायचं. आणि खूप मोठ्या नंबरमध्ये नाही, पण येस पीपल अटेंडेड दोज. आणि त्यांना खूप चांगले इन्साइट्स मिळाले त्याच्यातनं. पण ही कल्पना सुचणं आणि ती एक्झिक्यूट करणं, दिस इज व्हॉट माय लाईक एक्सपर्टीज इज. कारण मी परत म्हटलं, इट हॅज बिकम द पर्पज ऑफ माय लाईफ टू लिव्ह फॉर मिलेनियल्स. मी ऑलरेडी माझ्या नवऱ्याला आणि मुलीला सांगून टाकलेलं आहे की माझं पूर्ण उर्वरित आयुष्य मिलेनियल्स करताय. संपला विषय. एक पिढी अशी आहे तुझ्या माझ्या वयाची की मिलेनियल्सला नावं ठेवतात. काय हे आजकालची पोरं आणि काय हे यांची भाषा, हे सगळ्या मोबाईलमध्ये अडकलेली पिढी आहे, इंटरनेटवर. अशा मिलेनियल्सला तू फ्रेंड्स बनवलेत. हे कसं काय तुला साधलं गेलं? इट इज द ओनली जनरेशन विच इज अ ब्रिज बिटवीन आपली जनरेशन आणि जेनझीज, ज्यांना ॲटलिस्ट कमिटमेंटचा सी तरी माहिती आहे किंवा हवा आहे किंवा मॅरेजमध्ये थोडा तरी 30% विश्वास आहे. बरोबर. जेनझीज आर नॉट दॅट. माझी मुलगी जेनझी आहे, त्याच्यामुळे त्यावर दॅट इज नॉट माय एक्सपर्टीज. हात जोडते मी, म्हणजे दॅट इज नॉट माय एक्सपर्टीज. तो विचार खूपच वेगळे आहेत. म्हणजे मॅरेज तर खूपच आउटडेटेड झालं. पण मिलेनियल ही एकमेव जनरेशन आता एवढी पृथ्वी तलावरती राहिलेली आहे की ज्यांना ॲटलिस्ट मॅरेज सिस्टम त्यांनी बघितली आहे. आई वडिलांची, आजी आजोबांची, बाकी नातेवाईकांची, त्यांचा बिलीफ आहे ॲटलिस्ट की हे आहे, म्हणून तर लग्न होत आहेत. पण त्या संसारांचे जेव्हा डिवोर्स होत आहेत ना, तेव्हा देर आर बेसिक रिझन्स फॉर इट. फार मोठे रिझन्स नाही आहेत, छोटे आहेत. पण ते फक्त बघत राहणं हे आपल्या हातात असण्यापेक्षा आपण जर त्याच्यासाठी काही कॉन्ट्रीब्यूट केलं तर हे फार महत्वाचं आहे. नुसतं बोलण्यात तर काही सगळेच जण बोलतात ना, नावं ठेवणं तर सगळेच जण ठेवतात. ते सोपं आहे ना. डिवोर्स घेणं सोपं नाही आहे विनोद. डिवोर्स घेणं कठीण आहे. पण ते डिवोर्सचा टॅग लागणं हेही खूप दुःख आहे. पण घेतला तर जातोच ना. म्हणजे सोल्युशन म्हणून डिवोर्सला ऑप्ट केलं जातं ना, किंवा ब्रेकअप्स तर होतातच आहेत. राईट. इंटरेस्टिंग आहे. लीना, ह्या सगळे अनुभव ऐकताना मला यायचं आहे तुझ्याकडे की तू कुठे असतेस नक्की? म्हणजे तुला भेटायचं तर कुठे भेटायचं अशा अर्थाने? आता बेसिकली मी मुंबईची. आत्ता सध्या मी ठाण्यात आहे. पण एक 3 वर्षापूर्वी वी टूक अ डिसिजन की आपण मालवणला शिफ्ट होऊया. मालवणला? आणि कोकणात. आणि आम्ही मालवणला शिफ्ट झालो. तिथे गेल्यानंतर मग आधी रेंटवर राहत होतो आणि मग एक प्लॉट घेतला आणि मग तिथे घर बांधलं स्वतःचं पीसफुल झोनमध्ये. मुंबई सोडून मालवणला. म्हणजे मी अगदी हेही सांगितलेलं, म्हणजे सुहासनी मला विचारलेलं की अगं तू सेट नाही झालीस तर, बाय द वे आय एम पेरेंट्स पे मॅरिड टू परब, शिफ्टेड टू मालवण. तर त्याने विचारलं तू सेट होशील का? म्हटलं 8 दिवस जाऊन बघूया ना, तर परत मी ठाण्याला रिटर्न येईन. पण तसं नाही झालं. मी समहाव मॅनेज, म्हणजे मी होते मिक्स, पटकन कनेक्ट झाले. आणि तसं कोकणात गेलेली व्यक्ती कशी परत येईल? आणि तिथे गेल्यानंतर मग मला कॅनडाचा व्हिसा आला. मग तिकडनं मी कॅनडाला गेले. असं सगळं ते सगळ्या गोष्टी त्या घडल्या. म्हणजे शिवाजी पार्क टू ठाणे टू मालवण टू कॅनडा. मध्ये पुणा पण आहे. मी 4 वर्ष पुण्यातही होते. हो का? अरे बापरे बापरे बापरे. म्हणजे तुला इतक्या वेगवेगळ्या शहरातल्या माणसांचा अनुभव आहे. हे सगळं जर बघत असताना मला ह्या सगळ्यामध्ये खूप मिलेनियल्सची तुझी भेट होते. तर अशा काही घटना किंवा अशा काही केसेस ज्यांना तू डील केलेस आणि त्यांना तुझा खूप उपयोग झाला आहे लाईफमध्ये, नक्की अशा काही सांगता येतील का? नक्की. आपण एक डेटिंग फेजपासून चालू करूया.
एक मुलगी जिचं वय आत्ता 32 आहे आणि अराउंड 28व्या वर्षापासून तिने डेट करायला सुरुवात केली. ओके, सेट आहे, करिअरमध्ये वगैरे, पैशाची कमी नाही. आजकाल पैसा खूप स्वस्त झाला आहे माहिती आहे, वा. नाती महाग झाली आहेत. त्यामुळे तिने ते सगळं करायला सुरुवात केली आणि डेट करता करता तिला कळलं नाही की 4 महिने 6 महिने वर्ष कसं उलटून गेलं आहे. समहाव शी हॅड गॉट अ डेटिंग पार्टनर. 1-2 महिन्यामध्येच तिला मिळालेला होता आणि त्यांनी सिग्नल तिला दिलेले होते की म्हणजे मी तुझ्या टाईपचा नाही आहे किंवा मी नाही आहे कंटिन्यू करायला, म्हणजे आपण एक्सप्लोअर करूया, पण मी काही फार रिलेशनशिपमध्ये वगैरे जाणार नाही, कॅज्युअली डेटिंग, असं त्यांनी तिला सिग्नल दिलेले होते, जे तिला नंतर कळले. ऑफकोर्स त्यावेळेला नाही कळले. आता ही गोष्ट कंटिन्यू होऊन वर्ष झालं, वर्षाचे 2 वर्ष झाली, 2 वर्षाची 4 वर्ष झाली आणि ह्यात तो मात्र दुसरींबरोबर डेट करत राहिला. पण ही मात्र ह्याच्यामध्ये इतकी गुंतली की त्या डेटिंगला ती सिरियस रिलेशनशिप समजून बसली आणि त्यानंतर एक 27-28 मी म्हटलं तसं, आता ती 32 वर्षाची. तर ह्यानंतर तिला धक्का हा होता की वन फाईन डे ही स्टार्टेड घोस्टिंग. इन द सेन्स ही डिसअपियर्ड, कम्प्लिटली डिसअपियर्ड. आधी सिग्नल्स तिला देत होता तो, व्हॉट्सअपवरती ब्लॉक करणं, मग परत अनब्लॉक करणं, मग परत बोलणं, मग मला नाही कळत आहे, मग चिडचिड करणं, हे सगळं करत होता. पण तिला ते सिग्नल तोपर्यंतही मिळाले नाहीत. जेव्हा तो डिसअपियर झाला तेव्हा ती गांगरून गेली की नक्की हे काय चाललं आहे. आणि मग ती डायरेक्ट त्याच्या घरी गेली. बरोबर आहे. डायरेक्ट त्याच्या घरी गेल्यानंतर तिला कळलं की त्याला एक मुलगा आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे. बापरे. दॅट वॉज अ शॉक. ती डिप्रेशनचा पेशंट बनली म्हणजे. आणि त्यानंतर त्यातनं बाहेर येता येता तिला कुठेतरी माझी काय पोस्ट दिसली असेल, रील दिसलं असेल, शी रिच्ड आउट टू मी. सो आता माझं, मी सायकियाट्रिस्ट नाही आहे, मी सायकोलॉजिस्ट नाही आहे, मी थेरपिस्ट तर त्याच्याहून नाही आणि मी काउन्सिलर पण नाही. मग माझा रोल काय आहे? सो ॲज अ कोच अँड ॲज अ मेंटॉर ॲक्च्युली आपल्याला, म्हणजे ह्या मुलांना ना, तुला सांगू विनोद, त्यांना ट्रीटमेंटची गरज नाही आहे रे, त्यांना सोल्युशनची गरज आहे. प्रूव्ह मी रॉंग एनी मोमेंट. थेरपिस्ट ट्रीट देम, सो दे डिपेंड ऑन देअर थेरपी सेशन्स. काउन्सिलर्स गाईड देम, दॅट्स इट. मी कोचिंगला प्रमोट नाही करत इथे, पण कोचिंग हा एक मिडवे आहे कुठेतरी, की जिथे तुम्हाला एक, आय वर्क ॲज अ कॅटलिस्ट, सिम्पल. सो एक कुठेतरी अपलिफ्टमेंट येते, तुमचा कॉन्फिडन्स गेन होतो आणि तुमच्या आतमधल्या, म्हणजे तुमच्या इनर सेल्फवरती तुम्ही काम करता, विच बूस्ट युअर कॉन्फिडन्स राईटली, आणि तिथून तुम्हाला ते सोल्युशन मिळत जातं. आज डिप्रेशनचा पेशंट आणि त्याच्यातनं कन्वर्ट होऊन आत्ता ती त्याच्यातनं बाहेर येते हळूहळू, बिकॉज शी हॅज स्टार्ट. तिचा जॉब गेला ना, कारण त्याच्यामध्ये 1.5 वर्ष झालं तिचा जॉब गेलेला होता. आता तिने नवीन काय ॲप्लिकेशन वगैरे करून तिला परत एक जॉब मिळालाय आणि आत्ता जस्ट रुजू झाली आहे ती. दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे एवढं ब्लीड झाल्यानंतर सुद्धा स्वतःला हील करणं, इट्स नॉट अ जोक. बरी येते डेफिनेटली, कारण डिप्रेशनचा पेशंट म्हणून म्हटलं तर ती डिप्रेशनचा पेशंटच राहील ना. शी इज अ ह्युमन बिईंग, राईट. तिला कुठेतरी बाहेर यायचंय, ती त्यातनं तिने मला शोधलंय आणि त्याच्यातनं तिला ते कोचिंग सेशन्स हेल्प करतात. दॅट इज हाऊ इट इज. शी हॅज टू पुट हर एफर्ट्स. द क्रेडिट गोज टू हर. तिच्याशी बोलता 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 ह्या सगळ्यामध्ये तुला मेंटली किती हे होतं? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण आधी व्हायचं, कशाला खोटं बोलू, आधी व्हायचं जेव्हा नवीन नवीन स्टार्ट केलं तेव्हा, बिकॉज आय एम मोर इमोशनल सेन्सिटिव्ह पर्सन आणि थोडं अफेक्ट व्हायचं. लोका सांगे ब्रह्मज्ञान नको ना, दिव्याखाली अंधार नको. त्यामुळे त्यांना जेव्हा मी सांगते की तुम्ही स्ट्रॉंग व्हा, तर आय ऑल्सो हॅव टू ब्रिंग द डिटॅचमेंट, राईट. सो दॅट आर्ट इज मोर इम्पॉर्टंट, विच आय टीच देम लेटर ऑन. पण हे किती बॅलन्सिंग काम आहे बघ. आता मी जर तुझ्याकडे आलो आणि मी तुला म्हटलं की, तर मी सरेंडर होतो तुझ्याकडे. करेक्ट. की मला बघ ना असा असा प्रॉब्लेम आहे, आणि तू एक खूप छान वाक्य मगाशी बोलताना बोलून गेलीस की त्यांना सोल्युशन हवं असतं. करेक्ट. तर मला सोल्युशन जर तू देतेस असं म्हटल्यानंतर मी तुझ्यावर इतका डिपेंड होतो की मी हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागतो की तू माझ्याशी बोल आत्ता, मला आत्ता असं असं होत आहे. तर मग हे सगळं तू कसं बॅलन्स करतेस? साधारण एक 10,000 तास, 8,000 आधी होते, आता अराउंड 10,000 झाले असते. 10,000 प्लस अवर्स I have listened to people. बापरे. When I'm saying listened, it is active listening. Active listening. नुसता आलाय
काय कॉल बुक झालाय म्हणून आपलं असं नाही नाही, प्रकार. नाही, नाही. सो यू नीड टू पुट युअर हार्ट अँड सोल. सिम्पल. You need energy for that. And again that, because my millennial coaches themselves, they are my energy. Simple. मी ह्या कामाशिवाय मला एनर्जी नाही मिळू शकत. हेच माझं काम माणसंच आहे. तुझी एनर्जी. हेच माझी एनर्जी. क्या बात आहे. मी डेटिंग लग्न हा शो सुद्धा त्याच्यातनं झाला ना. तीच तळमळ आली ना. अरे कुठेतरी अवेअरनेस यायला पाहिजे, पण तो म्युझिकच्या द्वारे आणूया. सो डेटिंग अवेअरनेस विथ म्युझिक हा प्रकार जगामध्ये खरंच कोणी नाही एक्सपेरिमेंट केलाय. फक्त याचा बोलबाला व्हायला पाहिजे. आणि आय एम नॉट द एक्सपर्ट हिअर. मग हा पण भारतातला पहिला शो होऊ शकतो. हा पहिला शो झालाय. 5 प्रयोग झाले त्याचे. द काय बॉक्सलाही शो होता. ह्याच्यामध्ये डेटिंग अवेअरनेस, डेटिंग टू वेडिंगचा अवेअरनेस आहे. सिम्पल. रिलेशनशिपच्या सगळ्या स्टेजेस आहेत, त्याचा अवेअरनेस विथ मराठी आणि हिंदी गाणी. एव्हरी स्टेज दे आस्क मी द क्वेश्चन्स, केस स्टडीज, आणि ते सगळं असं खूप जास्त छान ब्लेंड झालंय. त्यामुळे नचिकेत, धनश्री हे जे खूप चांगले उत्तम सिंगर आहेत, ते 2 म्युझिशियन्स, अँकर आणि मी, असा आमचा 6 जणांचा चमू असतो. आणि त्यामध्ये एक खूप हेल्दी 2-2.5 तास कसे जातात कळत नाही, कारण एंडला इंटरॅक्टिव्ह सेशन असतं, विच इज मोर इम्पॉर्टंट. कारण देन अँड देअर आय गिव्ह देम द सोल्युशन. देन अँड देअर इटसेल्फ, इन द शो इटसेल्फ. या अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं की काय त्या शोचं नाव काय? मी डेटिंग आणि लग्न. मी डेटिंग आणि लग्न. मला असं वाटतं लीना, हे शो तू करायला पाहिजेस. मुंबई. एक सेकंड. आता नॉट हिटिंग माय पॉकेट. आय वुड रिक्वायर द कॉन्ट्रॅक्ट शोज. आय वुड रिक्वायर समबडी हू इज लिसनिंग ॲज टू कम अहेड, इनिशिएट ॲज अ स्पॉन्सरर. कारण हे सगळे 5 शो मी स्वतःहून केले. आता नवऱ्याने जेव्हा माझा कान पिरगळला की आता बस झालं, किती कॉन्ट्रीब्यूट करशील. सो कुठेतरी म्हणजे मी हे आवाहन करते असं समजतो. मी तुझ्या वतीने आवाहन करतो. आरपारच्या प्रेक्षकांना, लाखोच्या संख्येने तुम्ही हे बघत असता. तुमच्या माहितीत जे असे कोणी शो ऑर्गनायझर्स असतात, शो कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतात, किंवा ब्रँड्सला मी असं आवाहन करतो, जे ब्रँड्स आहेत ज्यांना अनेक मिलेनियल्सपर्यंत पोचायचं आहे, यंगस्टर्सपर्यंत पोचायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही एक खूप सुवर्ण संधी आहे. लीनाचा तो काही बिझनेस नाही आहे एंटरटेनमेंट शो करणं, पण तिचं जे आजपर्यंतचं रिसर्च आहे, तिने आजपर्यंत जेवढ्या मुलामुलींशी ती बोलली आहे, त्यातून तिला असं वाटलं की मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करावं, नाही का. सो मी डेटिंग आणि लग्न, मी डेटिंग आणि लग्न हा लीना परांजपेचा शो आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या कम्युनिटीसाठी कुठेही असा शो करू शकता, आणि तो जरूर करावा. मला आवडेल ते शोज, आणि मला खात्री आहे की हे आव्हान बघून तुला लोकांचे फोन येतील, आणि तो शो, मला असं वाटतं की लोकांना, आजकालच्या लोकांना जी भाषा समजते ती भाषा तू बोलतेस. आणि म्हणून तुझ्या, हा व्यवसाय नाही म्हणणार मी, हा व्यवसाय नाही, हा व्यवसाय नाही होऊ शकत. हे मला असं वाटतं की हे समाजकार्य आहे एक प्रकारचं. ऍक्च्युली कारण जितकं कमवतीये ना तितकंच मी कॉन्ट्रीब्यूट पण करते विनोद. जर का ते मी माझे प्लस करत अकाउंट माझं काय बक्कळ करते ना, तर तो बिझनेस असेल. बट आय डू से, इवन आय एम डुईंग अ बिझनेस. मी खोटा कशाला बोलू, नुसतं समाजकार्य नाहीये, बट आय डू द बिझनेस विथ ब्लेसिंग्स. दॅट इज द ॲडिशन, अँड दॅट आय एम प्राऊड ऑफ. काय होतंय की आता बघ, मला काय होतंय हे मला दिसलं, व्हिजिबल आहे, तर मी त्या स्पेशलिस्टकडे जातो, डॉक्टरकडे, त्याची अपॉइंटमेंट घेतो, आणि त्याची जी काय बिग फॅट फी असेल ती फी देतो. माझ्या बायकोला काय होत असेल मी ते करतो. पण माझ्या बायकोमध्ये आणि माझ्यामध्ये, किंवा मला हीच बायको करायची आहे हा प्रश्न निर्माण जेव्हा होतो, तर त्यावेळेला कुणीतरी मित्र सल्ला देतो किंवा कुणीतरी मैत्रीण सल्ला देते. ह्याच्यातलं ऑथॉरिटी कोण आहे हे मला माहितीच नसतं. मला असं वाटतं या शोमधून मला असं वाटतं की ही व्यक्ती जी मी ज्याच्याशी बोलतो ही अथॉरिटी आहे, यांच्याकडे गेलं पाहिजे. अशा लोकांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण आई वडिलांचं काय आपण ऐकत नाही, हे पटतं असं नाही म्हणून ऐकत नाही, किंवा एवढा संवाद नाही. तर अशा मुलांसाठी तू काय सांगशील? तो विचारतोय तुला, विल यू मॅरी मी? He is not asking you, will you wed me, right? Right. So if he is asking, will you marry me, तो मॅरेज करताचा प्लॅन करून तो तुला विचारतोय. सो आर यू अ वुमन टू मॅरी अ मॅन? हा प्रश्न पहिला विचारा स्वतःला.
खूप वुमनवर अटॅक वगैरे नाही आहे हा, पण ॲज अ वुमन विचारा हा प्रश्न, एम आय अ वुमन टू मॅरी अ मॅन? का मी फक्त म्हणतेय की तू ममाज बॉय आहेस म्हणून आणि तू पापा की परी नाही आहेस? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ही एक गोष्ट झाली मुलींच्या साईडने. मुलांच्या साईडने असेल तर कुठच्याही अंडर सोसायटल प्रेशर, पेरेंटल प्रेशर, तुझं वय आत्ता 32 झालं आहे म्हणून तू लग्न कर, या प्रेशरखाली लग्न करू नका. प्लीज डोंट गेट मॅरिड, प्लीज. हां, आपण मगाशी लीना बोलताना असं म्हटलं की बरेचसे काउन्सिलर्स असतात किंवा थेरपिस्ट असतात. तर थेरपी, काउन्सिलिंग आणि हे कोचिंग हे पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यापैकी कोचिंगमध्ये तुझ्याकडे खूप सारे येतात आणि लाईफ कोचिंग त्याला आपण म्हणतो, किंवा लाईफ कोचिंग नाही, ते खूप पूर्ण लाईफचं झालं. रिलेशनशिप हा त्यातला एक मुद्दा. एवढा प्रश्न Exactly, आहे. या exactly. प्रश्नावरती तू कोचिंग करते, एक्झॅक्टली. बरोबर आहे. तर हे जसं मगाशी तू एक उदाहरण सांगितलं, तशी वेगवेगळी जॉनरची किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक तुझ्याकडे आजपर्यंत आले असतील. त्यातले लक्षात राहतील अशा काही केसेस आहेत? खूप आहेत सर. एक आठवड्याभराचं लग्न सांगते मी. म्हणजे रविवारी त्यांचं लग्न झालं आणि गुरुवारी संध्याकाळी ती मुलगी आईकडे पळून गेली. म्हणजे पळून काय, म्हणजे गेली आईकडे, निघून गेली. रविवारी लग्न झालंय आणि गुरुवारी ती मुलगी निघून गेली. आणि शुक्रवारी हा माझ्या ठाण्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा माझं इन्स्टिट्यूट होतं तेव्हा तो त्या इन्स्टिट्यूटमध्ये आलेला आहे. सकाळी 11 वाजता. जुनी आहे केस स्टडी ही, पण आहे. लग्न झालं सोमवारी, काय पूजा का काय वगैरे, मंगळवारी, मग मंगळवार आणि बुधवार 2च दिवस त्यांना मिळाले फिजिकली इंटिमेट व्हायला, एकमेकांबरोबर वेळ घालवायला, जस्ट टू नो इच अदर. कारण अरेंज मॅरेज होतं. आणि हा जो मुलगा आहे तो कुठच्याही रिलेशनशिपमध्ये नव्हता आधी. त्याच्यामुळे त्याला फार मुलींचा वगैरे काही अनुभव किंवा अशा गर्लफ्रेंड्स वगैरे असंही काही मुद्दा नव्हता. त्या IT मधला मुलगा, नोकरी एके नोकरी, बाकी सगळा मनमिळाव वगैरे सगळं, पण हा अनुभव नाही. त्यामुळे झालं असं की ह्या 2 दिवसांमध्ये जेव्हा ही ट्राईड टू गेट इंटिमेट विथ हिज वाईफ, तो थोडासा अग्रेसिव्ह झाला. इट्स बट ऑब्वियस की तुम्ही जेव्हा एका अपोजिट सेक्सला बघताय आणि पुढे आपल्याला तेव्हा एन्जॉय करायची ती मुवमेंट, तर तेव्हा तुम्ही बियॉन्ड कंट्रोल होऊ शकता, इमोशन्स तुमच्या ओव्हरलोड होऊ शकतात. सो त्याच्या ॲक्शन्समधनं, जे काही गोष्टींमधनं तिने जे जज केलं की ॲज इफ ही हॅज विदाउट माय कन्सर्न, आणि ते खूप म्हणजे खूपच जास्त होतं. आणि ती घाबरली असेल. आणि ती म्हणे हे असंच आहे की काय, चला. म्हणून तिने मंगळवार बुधवार 2 दिवस एक्सपिरियन्स घेतला आणि सतत 2-2 तासाला ती आईला अपडेट देत होती. त्याच्यामुळे तिकडनंही तिला हे गायडन्स हा मिळत होता की हे असं आहे तर बरोबर नाही आहे. म्हणजे मी आता तो शब्द नाही वापरत आहे, पण म्हणजे त्या गोष्टींकडे जाणार आहे हे, तर हे नाही, मी लग्न नाही टिकणार तुझं, असं आई म्हणत होती. झालं, गुरुवारी संध्याकाळी ती निघाली आणि ती निघून गेली. सांगून गेली घरातनं, पण ती निघून गेली आईवडिलांकडे. आता घरातल्यांना काहीच प्रश्न कळेना, ह्या मुलाला काही कळेना. तर म्हणे एवढी काय चिडतीस तू ह्या साध्या गोष्टीवरती वगैरे. मग तो आला माझ्याकडे आणि मग ॲक्च्युली डोळ्यातनं पाणी यायला लागलं की मॅम माझी चूक काय आहे, म्हणजे मी ऑनेस्ट आहे ही माझी चूक आहे का? तो व्यक्त झाला आणि it happens. Naturally it happens, right? When you are having first time getting physically intimate with your own wife किंवा opposite sex असं म्हणूया आपण. तर नंतर सेशन्स चालू झाले. आता ती गेलेली, तिला परत तर आणायला पाहिजे, तो मुद्दा पहिला होता. तर आधी पहिले ह्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या ज्या मला प्रकर्षाने जाणवल्या. फॉर एक्झाम्पल, तो कम्युनिकेटर नव्हता, तो इनिशिएटर नव्हता, ही वॉज नॉट अ डिसिजन मेकर. छोट्याच गोष्टी आहेत, पण ह्या त्यांनी कधी केल्या नव्हत्या. तर त्याचा कॉन्फिडन्स तो बिल्ड झाला 1, 2 ते 3 सेशन्समध्ये, म्हणजे 2-3 वीक्समध्ये, की ह्या गोष्टी कर तर ते येईल. मीनव्हाईल ते बोलत होते, म्हणजे अगदी रँडमली आठवड्यातनं एकदा कॉल म्हणून असं कॉल करून ते बोलत होते, पण खट्टू होते. म्हणजे नातं जरा खट्टू झालेलं. कारण मग इथे ये, माझ्या आईशी बोल, किंवा मग ती आई त्याच्याशी बोलायची असं वगैरे. आणि मग ते त्याच्या आईवडिलांनाही कळलं. इट वॉज व्हेरी पथेटिक फॉर हे. आय मीन लाईक, तो म्हणाला नाही आहे, हे वर्क नाही होत आहे, असं करून नाही चालणार. मग त्याला
थोडंसं तिच्याशी कनेक्ट करायला त्या सेशन्समधनं तो शिकला. तिच्याशी कनेक्ट झाल्यानंतर ती मला भेटायला आली. अँड दॅट टाइम वी केम टू नो की शी इज टोटली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हर मदर. म्हणजे तूच मला सांग, आईचा हात पकडायचाच नाही, मग नातं कसं काय बिल्ड करणार नवऱ्याबरोबर? आईचा हात सोडायचाच नाही, सॉरी, तर मग नातं कसं बिल्ड करणार नवऱ्याबरोबर? म्हणजे कधीतरी सोडून बघूया ना. बरोबर बरोबर. की ऍटलिस्ट हे नातं बिल्ड होत आहे की नाही. मी माझी धड पडतीये, पण तरी ऍटलिस्ट आर वी ऑन द सेम पेज? आम्हाला एकमेकांना समजायला काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळतेय की नाही हे तर बघायला पाहिजे. तर आता ते सगळं झालं. मग तिच्या सेशन्समधून तिचा तो कॉन्फिडन्स गेन झाला की तू क्विक जजमेंट का केलीस? इट्स अन इम्पल्सिव्ह डिसिजन, राईट? क्विक जज केलं की हा व्यक्तीच असा आहे, त्यामुळे तो क्रॉस. आता त्यांना जवळजवळ एक असेल 4-4.5 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे ती तर आलीच आली. आणि त्याच्यानंतर 2 सेशन्स तिच्या आईचे घ्यायला लावले तिने घ्यायला लावले मला. मॅम तुम्ही माझ्या आईचे सेशन्स घ्या, हाऊ टू कीप अ सेफ डिस्टन्स. दिस इज अ व्हेरी सक्सेसफुल स्टोरी. किती छान सक्सेस स्टोरी. अजून एक सांगते. कुलाब्याची स्टोरी आहे, म्हणजे हाय प्रोफाईल केस म्हणूया आपण. आता त्याच्यामध्ये मुलगी परत अरेंज मॅरेज, लग्न होऊन झालंय सगळं. मुलगा इमोशनल आहे आणि मुलगी बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे. तिचं फॅशन डिझायनिंग आणि असा सगळा त्याच्यातला इंटरेस्ट तिचा, आणि ह्याचा बिझनेस वडिलांपासून चालत आलेला. आता हा तर ममाज बॉय तर आहेच आहे, पण हा इमोशनली वीक पण आहे मुलगा. तर जेव्हा तिने मला हे अप्रोच केलं त्यावेळेला मला हे कळलं. झालं असं की 24 डिसेंबरला त्यांनी काहीतरी पार्टी केली आणि भेटले वाटतं, आणि त्याच्यानंतर 25 तारखेला परत सगळ्या फ्रेंड्सनी भेटायचं ठरलं. आणि हा म्हणजे ह्यानी हिला काही कॉलही नाही केला, काही नाही, आणि ही हिच्या पेरेंट्सकडे होती, तर ह्या घ्यायलाही नाही आला. हे साधं निमित्त झालं. आणि तीही बरसली. मग तुम्हाला घ्यायला का नाही आलास? आत्ता तर काल आपण भेटलो. आणि मग ते सगळं तो काहीतरी रिझन्स देत गेला. आणि हिचा मला 1 जानेवारीला फोन आला, जी की माझी अॅनिव्हर्सरी आहे. अच्छा. 1 जानेवारी माझी रिमॅरेज अॅनिव्हर्सरी. तर मी त्यावेळेला मी आणि सुहास बाहेर होतो. तरी मी रिसीव्ह द कॉल. मी तिला म्हटलं की मी आल्यानंतर तुझ्याशी बोलते. नाही, आत्ताच्या आत्ता बोलायचं, इट्स व्हेरी अर्जंट मॅम. ठीक आहे, चला. मग व्हिडिओ कॉलवरती बोलणं झालं जे काही आहे. आणि त्याच्यानंतर हे कळलं की तो खूपच आईच्या आधिपत्याखाली आहे, इतका. आणि नंतर मग मी आल्यानंतर भेटलेच तिला. म्हणजे बेडरूमचा दरवाजा ओपन ठेवून झोपायची ही अट होती आईची. काय सांगतेस? माझ्या मुलाला हिने हार्म केला तर ही इन्सिक्युरिटी आईची होती, कारण तो खूपच इमोशनल आहे. एवढं असं असतं? तो खूपच वीक आहे. म्हणजे तो मुलगा घाबरायचा कुठचाही डिसिजन घेताना. मग ती म्हणाली की वी आर हजबंड वाईफ, आपण आपला टाइम स्पेंड करतोय, त्यावेळेला भले आपण म्हणजे लॉक करतोय दरवाजा, वी आर एन्जॉईंग आवर टाइम, पण त्यानंतर दरवाजा उघडा ठेवून झोपायचं हे काय आहे? हे तिथे ठिणगी पडली. ह्या सेशन्स मार्फत तिला कॉन्फिडन्स आला की हे डील कसं करायचं. कारण कंप्लेंट करायला तर डेफिनेटली कंप्लेंट होती, तिचा डिवोर्स तिथेच झाला असता. पण तिने हा विचार केला की कुठेतरी मी ह्याच्यावरती कंट्रोल कसा घेऊ शकेन, किंवा मी त्याला हेल्प कशी करू शकेन. जर तो वीक आहे तर रिप्लेस करण्यापेक्षा पार्टनरला मी त्याला हेल्प कशी करेन ह्याच्यातनं बाहेर पडायला. कारण तो ऑलरेडी लहानपणापासून त्याच्या क्लचेसमध्ये होता. त्यातनं ती सुटली असती, पण तो त्याचाच राहिला असता. त्यामुळे ती म्हणाली की इट्स नॉट गुड, कारण ही इज अ गुड पर्सन. शी रिअली वॉन्टेड टू हेल्प हिम, कारण ते दोघं प्रेमात होते. तर असं करायला मग सेशन्समध्ये तिचा कॉन्फिडन्स वाढला. मग तिच्या मामा मम्मीना घेऊन एकदा, कारण तिला घरातनं बाहेर काढलेलं होतं. जोपर्यंत ते 25 डिसेंबरचं झालं की नाही, ते निमित्त होतं, पण तिला घरामध्ये यायला बंदीच केलेली त्या सासूनी. त्यामुळे सेशन्स मार्फत मी तिच्याकडे कोचिंग आणि मेंटोरिंग हे असं आहे, मी तिच्याबरोबर गेले ॲज हर फ्रेंड्स एल्डर सिस्टर म्हणून. इट इज अ रिस्क, बट आय टेक दॅट. सो तिच्याकडे घरी गेले, अगदी तिच्या बंगल्यात नाही गेले मी, पण घरी गेले. म्हणजे तिथे मी होते उभी. ती आतमध्ये गेली, तिने कपाडातले कपडे घेतले, तिची बॅग वगैरे भरली आणि ती बाहेर आली. ह्यातनं तिचा कॉन्फिडन्स असा वाढला की नेक्स्ट वीकमध्ये ती तिच्या मामा मम्मीना घेऊन गेली बोलणी करायला डायरेक्ट. आणि डायरेक्ट बोलून आली की हे असं नाही आहे, मला इथे राहायला पाहिजे, कारण माझी काहीच चूक नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि विदिन आय वुड से 3-3.5 महिन्यामध्ये अशी आयडिया मी शोधली की सांप भी टूटे और लाठी बिना टूटे, सांप भी मरे और लाठी बिना टूटे. ठीक आहे. वडिलांचा बिझनेस सिंगापूरला काढायचा आणि त्याची फ्रँचायझी त्या मुलाने करायची तिथे. नाऊ दे आर सेटल्ड इन सिंगापूर.
आता दार उघडं ठेवा का बंद ठेवा काहीच फरक issue पडत नाहीये. नाही. वा वा पण हा डिसिजन सासूला सांगणं आणि त्याच्यावरती ऍक्ट करणं, दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ना डिसरिस्पेक्ट, पण अंडरलाईन दिस, विदाउट डिसरिस्पेक्टिंग, पण ते इनिशिएटिव्ह घेणं तर गरजेचं आहे स्मार्टली. किती छान त्यांच्या आयुष्याच्या वळणावरती तुला भेटली आणि आज तिचा संसार खूप कनेक्टेड आहे अजूनही महेश. आज किती वर्ष झाली असती, किती पण तरी छान आहे. छान कनेक्टेड आहे. व्हेरी हॅपी देअर. म्हणून मला आता या 2 केस स्टडीज मधून पुढच्या केस स्टडीकडे जाण्यापूर्वी मला तुला असं विचारायचं आहे की एनर्जी पासिंगचा हा विषय आहे. करेक्ट, वेगळाच विषय बोलतो करेक्ट. की समोरच्या माणसाला, आता मी तुझ्याशी बोलताना आय कॅन फील युअर एनर्जी, त्या व्यक्तीला तुझी एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा नक्की. आश्वासक एनर्जी जी काही नक्की. मिळत असेल त्यातनं ती निम्मी अर्धी तिथे बरी होते. विश्वास येस, त्यांचा कॉन्फिडन्सच घेत म्हणतात. विश्वास ना तुझ्यावरती, आणि मग तू ते डील करतेस, तर त्यातून थकून जायला होतं का? टू बी व्हेरी फ्रँक, 6 टाइम झोन्स मध्ये काम करणं इज नॉट अ जोक ना. काय काय करतेस तू, कसे कसे टाइम झोन्स तुझे? अमेरिकेचे EST, PST आणि AST हे 3 तिथे झाले. त्याच्यानंतर UKचा टाइम आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा टाइम आहे जो 3.5 तास पुढे आहे, आणि आता दुबईचा टाइम आहे. सो असे 6 टाइम झोन्समध्ये जेव्हा तुम्ही काम करताना विनोद, तेव्हा तुम्हाला एक फार मोठी गोष्ट, म्हणजे एक छोटी गोष्ट आहे पण ती अशी इम्पॉर्टंट आहे की त्यावेळेला, आणि हे मी माझाच स्वतःला डेव्हलप केलं, कारण आधी मी ना अशी खूप ड्रेस वगैरे व्यवस्थित घाला आणि नॉट मेकअप वगैरे करा, पण व्यवस्थित बसायची. कारण कोचिंग आपण करतो राईट. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला कळलं की आय एम नॉट सिटिंग हिअर टू इम्प्रेस यू, राईट. आय एम सिटिंग हिअर बिकॉज आय एम व्हेरी शुअर आय एम नीदर आय एम जजिंग यू नॉर यू आर गोइंग टू जज मी बिकॉज यू वॉन्ट अ हेल्प. मी नाईट गाऊनमध्येही बसते आणि कोचिंग घेते व्यवस्थित. का? कारण त्याला तेव्हा त्या सोल्युशनची गरज आहे, त्याला तेव्हा त्या सेशनची गरज आहे, राईट. मग पहाटे 4 वाजता मी कसे काय कपडे व्यवस्थित घालून बसू, 2:30 वाजता कशी काय बसू, 8:30ला जर सेशन आहे तर त्यावेळेला मी परत झोपून तयारी करून मी कशी काय बसू शकणार. सो द लॉंग स्टोरी शॉर्ट, हेल्प करणं हे इंटेन्शन असेल ना, विषय संपतो तिथे. अँड पीपल अंडरस्टँड युअर इंटेन्शन क्लिअरली, जेन्युइनली. नाही, पण तू आत्ता जे बोलतेस ना, तोही देखील खूप आश्वासक सूर आहे तुझा बोलतानाचा. मला असं वाटतं की लोकांना खूप असं सिक्युअर वाटत असेल तुझ्याशी बोलताना. तेच तू मगाशी म्हणालीस तसं की लोकांना सोल्युशन्स हवे असतात, आणि ते सोल्युशन्स कदाचित तुझ्या समजावण्यातनं मिळत असतील, किंवा तू जसं त्याला आयडिया दिलीस तिला सिंगापूरची, तशी काहीतरी एखादी आयडिया, एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे तुला पाहता येतं जे ते बघू शकत नाही. करेक्ट. आणखीन एखादी केस स्टडी मला ऐकायला आवडेल, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे, लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, कारण आजूबाजूला खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत आता. येस. नवरा बायको, तिच्याकडे पेटंट आहे, म्हणजे इतकी ती त्या ऑथॉरिटी लेवलवरती काम करणारी आहे. नवराही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला आहे. दोघांचं बेडरूममध्ये भांडण होतं, आणि भांडण झाल्यानंतर ती त्याला थोबाडीत मारते, आणि ते जे काही त्यांचं फाईट होतं रात्री सकाळपर्यंत ते रिझॉल्व्ह होऊन जातं. डन. तू मला मारलं, मी तुला मारलं, जे काही असेल ते सकाळी त्यांचं, कारण ते बोथ ओके, आय मीन लाईक मॅच्युअर्ड इनफ की. पण ह्यामध्ये दरवाजाच्या बाहेर ऐकत असलेले जे डिप्रेशनचे तिचे सासरे होते ना, त्यांनी DVची केस फाईल केली मुलीविरुद्ध, की ही जर माझ्या मुलाला आज मारू शकते तर ही आमच्या घरासाठी, आमच्या फॅमिलीसाठी कशी थ्रेट असू शकेल. आज दे आर डिवोर्स्ड. अरे देवा. सिंपल मुद्दा, फक्त तिने त्याला स्लॅप मारला. आता म्हणाल कसं काय मारू शकते, का मारायचं, मग व्हर्बल अब्यूज, मग फिजिकल अब्यूज, एवढं मोठं करायची गरज नाही. कधीतरी होते, हातापायी होऊ शकते, फटका मारला जाऊ शकतो, चापटी मारली जाऊ शकते. डज नॉट मीन यू हॅव टू एलिव्हेट इट आणि त्याला मोठं करायची गरज नाही. त्याला रिझॉल्व्ह करा की बाबा का केलं, हे पुढे नाही करायचं, सिंपल मुद्दा आहे. आणि त्यांनीही ते फॉरगिव्ह केलं, त्या दोघांचं बोलणं झालेलं होतं. पण तो इतका अंडर इन्फ्लुएन्स होता ना पेरेंट्सच्या, की तो काहीच नाही बोलू शकला, आणि त्यात ते डिप्रेशनचे पेशंट होते. He took a decision. अरे बापरे.
म्हणजे असंही आहे की कुठेतरी सेशन झाल्यानंतर सुद्धा तिचा कॉन्फिडन्स गेन झाला, पण तो एवढ्यासाठी गेन झाला टू जस्ट कम आउट ऑफ अ रिलेशनशिप. म्हणजे मी नुसतं मॅरेजला प्रमोट नाही करत आहे. जे तुमच्यासाठी हेल्दी आहे तेच असावं. पण जर तिच्या लग्नाचा रिमोट त्या वडिलांच्या हातात असेल तर मग ह्या मुलाचा काय उपयोग आहे? हा सरळ प्रश्न आहे, नाही का? सो ॲज लॉंग ॲज यू आर हॅपी, तुम्ही ते केलं पाहिजे. हॅपीनेस अँड पीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी नेहमी म्हणते, नातं घे, लग्न घे, इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ, इट्स नॉट युअर एंटायर लाईफ. त्यामुळे तेवढीच त्याला ट्रीटमेंट द्या, तेवढ्याच अपेक्षा ठेवा, तेवढंच इन्व्हॉल्वमेंट ठेवा. आपण जी द्याल ती 100% द्या. म्हणजे पण मिलेनियल्समध्ये आणि आता जेनझीचा विषयच वेगळा आहे, अजून तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नको पोहोचूया. आय एम स्पीचलेस. कारण आपण मिलेनियल्सच बोलूयात फक्त. मिलेनियल्समध्ये म्हणजे वेगळा प्रश्न आहे हा थोडासा. म्हणजे तुझ्या यू डिसाईड तू याचं उत्तर द्यायचं की नाही. लग्नाचं वय याच्यावरनं सध्या खूपच चर्चा होतात. करेक्ट. की अरे आता तू 24 वर्षाचा झालास, 25 वर्षाचा झाला, मग किंवा तू 24-25 वर्षाची झाली आहेस, मग ती म्हणते की नाही आत्ता तर मी कुठं जॉबला लागली आहे, करेक्ट, आत्ता तर माझं करिअर सुरू झालंय, थांब 2 वर्ष 3 वर्ष. आणि आई वडील जे माझ्या जनरेशनचे असतात ते त्यांना लग्नासाठी घाई करतात आणि त्यांना असं वाटतं की एवढ्या लहान वयात कधी लग्न करायची काय गरज आहे. तर असं काही तुझ्या पाहण्यात कसं डील करतेस मग? सोपं आहे. तुमचं वय आज 25 आहे, तुम्ही करिअरमध्ये सेट आहात आणि तुम्हाला कुठेतरी आज पेरेंट्स विचारतायत किंवा सांगतायत की बाबा तू लग्न कर. तर तुम्हाला जर जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत लग्न करू नका. मग ते रिबेलियस वगैरे वाटू शकतं, पण नका करू. आता जर हे वाटत नाही ह्याचं रिझन मात्र रूट कॉज जर का फिअर आणि इन्सिक्युरिटी असेल तर त्याच्यावर काम करायची गरज आहे. जर फिअर इन्सिक्युरिटी नाही आहे, मगाशी बघ मी इथे आले तेव्हा जो एक कॉल घेतला मी, आतमध्ये घेत होते 15, तिचा फिअर इन्सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नव्हता. शी डझंट वॉन्ट टू गेट मॅरिड राईट नाव. ती म्हणाली मला 2 वर्षांनी लग्न करायचं, माझ्या आईला कोण आणि कसं मी कन्व्हिन्स करू. सो ते सेट झाला टायमिंग म्हणजे माझा तिच्या बोलण्याचा. तर सिम्पल मुद्दा आहे, जर का विलिंगनेस नाही आहे तर नका करू, अंडर प्रेशर करायची गरज नाही. आता असं कधी कधी होतं की ब्रेकअपमधनं आली आहेस किंवा आलायस, ब्रेकअप झालाय, आता ब्रेकअप होऊन 3 महिने झाले सपोज, आणि असं वाटतंय की आता जरा नॉर्मलला येतोय तो किंवा येते ती, चल उरकून टाकूया, आता आपण उरकून टाकूया की नाही, आता लग्नाला मुलगी बघ. मग अशा पेरेंट्स पासून आधी सावध राहा. आय एम सॉरी, पण अशा पेरेंट्स पासून सावध राहा. कारण एका रिलेशनशिपमधनं निघून जेव्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपला एंटर करताय, तुम्ही समोरच्याचं चीट नाही करत, तुम्ही स्वतःला फसवताय. कारण असं कधीच शक्य नाहीये की विदाउट हिलिंग युअर सेल्फ यू विल एंटर अ न्यू रिलेशनशिप आणि तुम्ही जस्टिस देऊ शकाल. तू तयार आहेस का? तुम्ही तयार आहात का हे घ्या. कारण त्याचे रिपरकशन्स तिला भोगावे किंवा त्याला भोगावे लागणार आहेत, जो नव्याने येणार आहे, त्याचा काही दोष नसणार. आणि असे तर कितीतरी केस स्टडीज आहेत, कितीतरी आहेत अशा की त्याचा काही दोष नाही, काही नाही, पण त्याला भोगावं लागतं जस्ट बिकॉज हा हीलच नाही झाला किंवा ही हीलच नाही झाली. ट्रस्ट इश्यूज किती असतात. अरे मी एवढं सगळं करतोय, तुझा माझ्यावर विश्वासच कसा नाहीये, कारण का तिचा बॅकलॉग असतो तो. सो हे खूप नाजूक आहे असं वाटतंय मला. हो ना, पण त्याचं बाजारीकरण नकोय. त्याला सटल वेनी डील करायची पद्धत आहे. जस्ट मिलेनियल्सची गडबड अशी होतीये की दे आर नॉट अवेअर ऑफ द कोपिंग मेकॅनिझम. हे डील कसं करायचं, सांभाळायचं कसं, याचं टेक्निक फक्त त्यांना माहिती नाहीये. जे कळलं की त्यांच्यासारखी अमेझिंग जनरेशन नाही, इतकी मी त्यांच्यावर प्रेम करते, इतकी जवळून अडोर करते त्यांना. कारण दे नेव्हर लुक बॅक, दे पुट 100% एफर्ट्स. मी कितीतरी असे कपल्स सांगू शकेन की जे इन्स्पायरिंग कपल्स आहेत. दे नेव्हर लुक बॅक अँड आय डू नॉट डू द बिझनेस दॅट वे. माझ्यावर डिपेंड राहण्याचा बिझनेस मी करत नाही. एकदा झालं तुम्ही विषय संपला, रेफरन्स द्या, दॅट इज ओके, पण यू विल नेव्हर. पण तुम्ही आपण कनेक्टेड असो अँड दे स्टे कनेक्टेड. सो तुझ्या अशा अनंत फॅमिलीज आहेत असं म्हणूया आपण. ते सगळे हे खूप छान आहे. लोकांनी तुझ्यापर्यंत पोहोचायचं कसं, म्हणजे या शोच्या माध्यमातून तू मला हे गोष्टी सांगत असताना माझ्या डोक्यात आलं, अरे ह्याला सांगावं, हिच्याकडे जा, त्याला सांगू, आता तिला सांगतो ह्याच्याकडे जा. तर मिलेनियल्सनी हे लोकांनी तुझ्यापर्यंत कसं पोचायचं याचं उत्तर देण्यापूर्वी मला असं विचारायचं आहे
की एखादं लग्न ठरताना किंवा लग्न आता करायचंय ठरलंय आपलं, तर लग्न करायच्या आधी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? म्हणजे तुझ्यासारख्या कोचकडून काय काय अशा गोष्टी मिळू शकतात की नाही लग्नासाठी तयार आहे? लग्नासाठी तयारी करताना तुम्ही सगळा चेक घेता, राईट? म्हणजे ते काय मेडिकल चेक आणि ॲस्ट्रॉलॉजिकल वगैरे आणि बाकी इंटेलेक्च्युअल, फायनान्शियल सगळं घेता. इमोशनल कम्पॅटिबिलिटी चेक करणं फार महत्त्वाचं आहे की तो इमोशनली प्रिपेअर्ड आहे का, अवेअर आहे का, लिटरेट आहे का, डायजेस्ट करणार आहे का. कसं करायचं ते? करायला पाहिजे. आणि त्यासाठी आधी नाही असं नाही म्हणणार मी की फक्त लीना परांजपेकडे या म्हणून. यू कॅन गो टू द काउन्सिल. सी, दीज आर ऑल द व्हरायटी. हे वेगवेगळे प्रोफेशनल्स आहेत. तुम्हाला जर वाटतंय की नुसता एक सल्ला घ्यायचा आहे, यू गो टू द काउन्सिलर, मॅरेज काउन्सिलर. कोणीच सांगितलं नाहीये, मी ते काम नाही करत. म्हणजे तुम्हाला जर का वाटतंय तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे, सोल्युशन नकोय तुम्हाला, तर तुम्ही थेरपिस्टकडे जा. तुम्हाला वाटतंय सायकियाट्रिस्टकडे जाऊन आपल्याला सोल्युशन मिळणार आहे, तर त्यांच्याकडे जा. पण तुम्हाला जर वाटतंय की ॲज अ कोच म्हणून हिच्याकडनं मला एक पुश मिळेल, ॲटलिस्ट एक हँड होल्डिंग मिळेल, कुठेतरी आपल्याला रस्ता दाखवला जाईल, बाई हायवेवरनं हे चालायचा रस्ता हा आहे, किंवा तू जर अडकलीस आणि तुला हायवेपर्यंत जायचं आहे, तोपर्यंत तुला हँड होल्डिंग हवं आहे, तर यू कम टू मी ऑर एनी अदर कोच, आय वुड से. पण हे करताना तुम्हाला इमोशनल कम्पॅटिबिलिटी फार मॅटर करते. इमोशनली तुम्ही कपेबल आहात का एकमेकांना ॲक्सेप्ट करायला, जबाबदारी घ्यायला. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता हे नुसतं भाषण नाही आहे, कारण मला फिलॉसॉफी आवडत नाही. प्रॅक्टिकली स्पीकिंग, यू नीड टू कम्युनिकेट, अड्रेस ऑल दीज थिंग्स विथ युअर इन लॉज टू. इन द सेन्स, जसं माझा तो 6 महिन्याचा कोर्स आहे जे मी बोलते आत्ता, ते 6 महिन्याच्या कोर्समध्ये इंडिव्हिज्युअल कोचिंग होतं, कपल कोचिंग होतं, इन लॉज बरोबर कोचिंग होतं आणि अख्ख्या फॅमिलीचं कोचिंग होतं. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं काय सांगायचं? मग लग्नानंतर जर नाही पटलं तर डिवोर्सचा टॅग घ्या. आणि जर तो वाचवायचा असेल तर आधीच तुम्हाला सगळी क्लॅरिटी येऊ दे. तिला ना ह्या गोष्टींवरनं राग येतो किंवा त्या सासूला ना ह्या हॅबिट्स आवडत नाहीत, हे जर आधी क्लिअर असेल तर यू ऑल गेट प्रिपेअर्ड टू नर्चर द रिलेशनशिप, नाही का? वेडिंगची प्रिपरेशन बरी करता रे, मॅरेजची प्रिपरेशन का नाही करत? संसार मोडकळीला येतात, लग्न मोडकळीला नाही येत आहे. लग्न 1 दिवसाचं आहे, कारण ते तर तामझाम करता, मग व्यवस्थित करता तुम्ही. मग संसार वाचवण्याकरता काहीतरी तर प्रयत्न तरी झाला पाहिजे आधी. दिस इज अ प्री मॅरिटल. आणि ज्यात खरोखर इमोशनल कम्पॅटिबिलिटी येते, एक एलिव्हेट होतो कॉन्फिडन्स, माहिती आहे, एकमेकाला ॲक्सेप्ट करण्याचा. कारण अपेक्षा असणार, पण त्या अपेक्षा किती ठेवायच्या ह्याचंही काहीतरी सुमारे. ओव्हर एक्सपेक्टेशन्सनी खूप जास्त संसार मोडकळीला आलेले आहेत, अवाजवी अपेक्षा. मी अशा अनेक केसेस बघतो माझ्या क्षेत्रात पण, की इन्फॅच्युएशन मधून ती लग्न होतात. हो हो. आणि मग नंतर इनकम्पॅटिबिलिटीचे इश्यूज येतात. नाही, रियालिटी चेकच मिळतो ना लग्न झाल्यावर. लग्न झाल्यानंतर त्यांनी हे सगळं आधी करायला पाहिजे. हो, ॲज यू सेड. नक्कीच. म्हणजे आधीच काय ते होईल ना, की बाबा नाही पटत आहे तर नका करू, ठीक आहे. आधी मोडलेलं बांधायचं आणि मोडायचं हा काय प्रकार आहे? त्याच्यापेक्षा बांधूच नका किंवा दुसऱ्या जागेवरती बांधा. इट्स अप टू युअर चॉईस. आणि त्यांनी ना मेंटली तुम्ही एक्झॉस्ट होताय, हे लक्षात घ्या. इट इज गोइंग टू अफेक्ट युअर करिअर ऑल्सो. इट इज अफेक्टिंग रादर. एवढे सगळे उद्योग कोणी सांगितले? बी वाईज इनफ. म्हणून मी नेहमी म्हणते, स्मार्टनेस तुमचा मिलेनियल्सचा. आता हे मात्र मी हक्कानी बोलते, मात्र प्रोफेशनली दे आर स्मार्ट, बट पर्सनली दे आर डम, रादर डम्बेस्ट. याप, प्रूव्ह मी रॉंग. त्यांना तेवढा वेळच मिळत नाहीये. हे कारण नाहीये, नका करू, मग काहीच करू नका ना. कशाला पाहिजे मग रिलेशनशिप? जर तुम्हाला क्वालिटी टाईम नाही टाकू शकत आहात तुम्ही, तुम्हाला माहिती नाही काय इन्व्हेस्ट आणि एफर्ट्स टाकायचे, तर नका जाऊ त्या मार्गाला. दॅट इज ओके. असं ते होतं ना की कमिटमेंट मध्ये अडकायचं नाहीये असंही त्यांना वाटतं. रिलेशनशिप सिरियस आली तर त्याच्यामध्ये कमिटमेंट ही येणारच. जर नसेल, आणि मी असं नाही म्हणणार मिलेनियल्स कमिटेड नाही आहेत, नो नो नो, आय वुड डिसअग्री. दे आर, दॅट इज अ कमिटेड जनरेशन. म्हणजे त्यांना कमिटमेंट हवी आहे, फक्त ती कशी ते माहिती नाही आहे. कमिटमेंट कशी द्यायची आणि काढून घ्यायची किंवा समोरच्याकडनं रिसीव्ह करायची हेच फक्त माहिती नाही आहे. कमिटमेंट नको आहे असं नाही आहे. मला असं वाटतं की मिलेनियल्सच्या आयुष्यामध्ये न ठरवता होणारा गुंता अलगदपणे सोडवणारी लीना परांजपे थँक्यू भारतातली पहिली अशी व्यक्ती आहे की जिने ह्या विषयावर काहीतरी एक समाजकार्य म्हणूयाला आपण त्याला, उद्योग व्यवसाय मी म्हणत नाही, समाजकार्य करण्याचं भारतातली पहिली मिलेनियल
मॅरेज कोच किंवा मिलेनियल रिलेशनशिप कोच हा टॅग मला तुला मी नाही देते, यू आर. आरपारवरती ह्या विषयावर पहिल्यांदाच अशी चर्चा झाली आणि मला खूप आनंद वाटला, कारण माझे प्रेक्षक आज हे सगळे बघतायत, पण मी पण त्या प्रेक्षकांमध्येच जाऊन बसलोय आणि तुला ऐकतोय आणि मलाही नवीन काही गोष्टी समजल्या आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की तू आता इथे थांबू नकोस, जेनझीवर काम करायला सुरुवात कर. पुढचा एपिसोड आपण जेव्हा करू मी तुला फोन करीन किंवा तू मला सांग आपण कधी बोलूयात आणि आपण जेनझीवर पण बोलूयात, कारण जेनझी हा एक खूप मोठा विषय आता आणि आहे. आणि मला तुझा हा अप्रोच खूप जास्त आवडला. एक पिढी मी अशी बघतो की या नवीन जनरेशनला नावं ठेवत असते, पण लीना या नवीन जनरेशनचं भरभरून कौतुक करते. या नवीन जनरेशनबद्दल अतिशय आश्वासक आणि आशादायी चित्र लीनाच्या नजरेतून आपण पाहतोय आणि लीनाच्या कोचिंगमुळे ज्या लोकांच्या आयुष्यात फरक पडलेला आहे तो नक्कीच सकारात्मक असेल. हे इतक्या वेळ तिच्याशी गप्पा मारल्यानंतर तिची जी एनर्जी आहे त्यामुळे मला नक्कीच तो विश्वास वाटतोय. लीना, माझ्यासह ह्या शो बघणाऱ्या सगळ्यांनी ज्यांना कुणाला कधी गरज वाटेल तर त्यांनी तुझ्यापर्यंत कसं पोचायचं हे तू आमच्या प्रेक्षकांना सांगावंस अशी मी तुला विनंती करतो. बरं, एक तर सर्वात पहिली गोष्ट, माझं वेबसाईट आहे linaparanspe.com. इट इज इंस्टाग्राम ID आहे माझा लीना परांजपे. यू कॅन रीच आउट टू मी. तुम्हाला जर काही वेदना म्हण किंवा एखादा इशू म्हण तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे, तर माझी टीम त्याच्यामध्ये मी कधीच इन्व्हॉल्व करत नाही. सो इतकी कॉन्फिडेन्शियलिटी आहे की आता पोटही मोठं झालं आहे माझं, त्यामुळे खूप कॉन्फिडेन्शियलिटी मी मेंटेन करते. तर त्यासाठी विनोद डेफिनेटली इथे एक लिंक शेअर करेल आणि त्या लिंकवरनं तुम्ही तो कॉल बुक करू शकता. अदरवाईज तुम्ही इंस्टाग्राम माझ्या बायोमधनं सुद्धा ती लिंक घेऊ शकता. यू कॅन प्लेस अ 15 minutes कॉल, जिथे ॲक्च्युली आपल्याला इशू काय आहे हे मी तुम्हाला सांगेन आणि ज्यातनं पुढचा प्रवास कसा होईल हे तुम्हाला सांगितलं जाईल. प्लस बाकी तर काय, माझी पुस्तकं म्हण काय, आय मीन इट इज देअर एव्हरीथिंग ऑन द वेबसाईट, सो यू कॅन कनेक्ट ओव्हर देअर. वा. तर जसं इक्बाल सिनेमामध्ये श्रेयस तळपदेला नसीरजी एका सीनमध्ये ते त्याचे कोच असतात, तर तो म्हणतो हे मुश्किल आहे, तर ते कोच असं सांगतात त्याला की मुश्किल है लेकिन नामुमकिन नाही आहे. तसं आपल्या जोडीदाराबरोबर आपल्या लाईफ पार्टनर बरोबरचं आयुष्य कधी कधी मुश्किल है असं वाटत असेल तर लीना परांजपेकडे या, मग ते मुश्किल है लेकिन नामुमकिन नाही आहे हे तुम्हाला पटवून देऊ शकते. लीना, या शोवर आल्याबद्दल मी आरपारच्या सर्व टीमकडून तुझे खूप मनापासून आभार मानतो आणि थँक्यू सो मच की आज मीही तुझ्याशी कनेक्ट होऊ शकलो आणि आता इथून पुढे आपली मैत्री अशीच राहील. वुमन की बात तर्फे लीना तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्यू.